आत बाहेर. पुन्हा वक्रासनासाठी हाताचे तळवे खांद्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कंबर खाली. 4. दोन्ही पाय सरळ. एक दीर्घ श्वास आत. बघा ही मुलं एक 6 दिवसामध्ये शिकलेले आहेत. पहिले 2 दिवस आमच्या अशाच गेले सूचना देण्यामध्ये. 6 दिवसामध्ये एवढं मुलं शिकू शकतात. हा पुन्हा एक दीर्घ श्वास आत बाहेर. सर्वांगासनासाठी दोन्ही पाय गुडघ्यात, कंबरेकडे हात. सर्वांगासनासाठी पाय वरती, खांद्यावरती मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हळूहळू पाय खाली, गुडघ्यात वाकून, नंतर कमरेत वाकून, नंतर जमिनीवरती सरळ. एक दीर्घ श्वास आत बाहेर. पुन्हा एक दीर्घ श्वास आत बाहेर. आता सर्वांगासन करून हलासन करायचंय. एक दीर्घ श्वास आत बाहेर. पाठीवरती झोपायचंय. पुन्हा एक दीर्घ श्वास आत. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय सरळ. हात कमरेजवळ. गुडघ्यात पाय वाकवायचे. सर्वांगासनासाठी हलासन. पाय डोक्याकडे, जमिनीत टेकले पाहिजे. अवघड असं नाही, मुलांनी सहज केलं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पाय हळूहळू वरती, हळूहळू खाली घेत. सरळ एकदम खाली घ्यायचे नाही. मनाने योगा घरी करायचं नाही. हा ठीक आहे. दोन्ही पाय सरळ. एक दीर्घ श्वास आत बाहेर. उजव्या कुशीवरती झोपायचं. उजव्या कुशीवरती झोपायचं. कमरेवरती हात देत. हळूहळू उठायचं. तोंड माझ्याकडे करायचं. लुक ॲट मी प्लीज. कोणाचं डोकं दुखतायत उठल्यानंतर? एवढा ट्रेस ज्यावेळेस येतो त्याच कधी कधी थोडंसं डोकं दुख लागतं. त्यावेळेस काय करायचं? हा हात पाठीमागे घेऊन डावा हात उजव्या हाताने मनगट पकडायचं आणि आपलं जे टाळू असेल डोकं हे जमिनीवर असं टेकवायचं. टेकवा. डोकं जर दुखत असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हळूहळू वरती. एक दीर्घ श्वास आत बाहेर. राहिलं डोकं दुखायचं. छान. एकदम राहून जातं बरं का डोकं दुखायचं असं केलं तर. किती? ठीक आहे. मकरासन जाऊ नाही तरी करा तुम्ही. आता झोपायचं मकरासन आहे ते काही असलं योगासन टाळले बरं का मी यावर. नाहीतरी प्रसाद बनवलेला 5-10 मिनिटं अलीकडे पलीकडे झालं. तरी पण आम्ही खूप कमी केले बरं का योगासन सुद्धा. परत तुमची सिरियल चालू होईल म्हटलंय एखादी. काळजी आम्हाला जास्त आहे. का रे बरोबर? मम्मीची सिरियल नको बुडवायला एखादी. घेऊन जायचं नाही तिला. ठीक आहे. वज्रासन. वज्रासनामध्ये 2 प्राणायाम घेणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आपलं थोडं मार्गदर्शन जे ठेवलेलं आहे ते, नंतर पाद्यपूजन, नंतर महाप्रसाद. ठीक आहे. वज्रासनात बसले. एकमेव करण्याचं असेल हे वज्रासन जेवणानंतर. हे वज्रासन रोज जर आपण कमीत कमी 5 मिनिट जर केलं तर अटॅक कधीच येणार नाही तुम्हाला. शरीरातलं कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस वाढायला लागतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ते थांबतं. थोडक्यात गाठी तयार होतात किंवा ती घाण अटकते. एक दिवस पूर्ण ब्लॉक झालं की अटॅक येतो. शरीरातलं कमरे खालचं रक्त वर पोहोचलं जातं. ज्या त्रास तिथं प्रज्वलित होतोच. जेवणानंतर एकमेव करण्याचं असं नाही. कमीत कमी 5 मिनिट तरी सर्वांनी करत चला. बघा कसे बसले आहेत मुलं. टाचा बाहेर काढलेल्या आहेत. शीट दोन्ही टाचांच्या मध्ये टेकवलेल्या आहेत.
आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये 4 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे फक्त. दाखवा रे करून फक्त 4 बोटाचं अंतर. ओके. हा, महामुद्रेमध्ये हात, हाताचे तळवे आकाशाकडे, त्याला महामुद्रा म्हणतात. हाताचे तळवे आकाशाकडे. भस्त्रिकेसाठी दोन्ही हाताच्या मुठी वळलेल्या. 1 2 1 2 1 2 1 2 म्हटल्यानंतर खाली हात घ्यायचा. हा, 1 2 जोरात सोडायचा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. चालू ठेवा. श्वास जोरात. तुमच्या आई बाबाला श्वास ऐकायला गेला पाहिजे तुमचा. 1 2 1 2 1 2. हा, खाली हात, डोळे बंद. हृदयाची हालचाल होते तिथे लक्ष द्या. हृदयाची हालचाल होते तिथे लक्ष. डोळे बंद. हा, पुन्हा सहज आसनामध्ये या. डावा हात टेकवा, उजवा पाय हळूहळू सरळ. रिलॅक्सेशन मध्ये, रिलॅक्सेशन मध्ये. छान. सरळ चिन मुद्रेमध्ये हात, चिन मुद्रेमध्ये हात. एक हात चिन मुद्रेमध्येच राहील आणि उजव्या हाताचे 2 बोट आज्ञान मुद्रेमध्ये घेऊन अंगठ्याने उजवी नाकपुडी अनुलोम विलोम चालू करायचा. 1 2 3 4 5 6. हा, 4 सेकंद पुन्हा रोखून ठेवायचा. 4 3 2 1. आता जी बंद होती ती ओपन करायची, जी ओपन होती ती बंद नाकपुडी. 1 2 3 4 5 6. डोळे बंद येते. पुन्हा तिने सोडलेले तिला आतमध्ये 1 2 3 4 5 6. रोखून ठेवा. 4 3 2 1. जी बंद होती ती ओपन, जी ओपन होती ती बंद. हा, हळूहळू श्वास बाहेर. 1 2 3 4 5 6. चालू ठेवा. हे चालू असताना कमीत कमी 3 ते 5 मिनिट करा. डावा मेंदू उजवा मेंदू ऍक्टिव्ह होतो. मेंदूला चांगला प्राणवायू